माय माऊली नमस्कार. आज मी तुम्हाला एक छोटीशी कथा श्रेष्ठ ईश्वरभक्ती अभिवाचन करून सांगत आहे. नारद मुनींना एकदा त्यांच्या भक्तीचा फार गर्व झाला होता हो. त्यांना वाटले की आपण सतत नारायण 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 असा जप करत असतो. देवाचा आपल्या इतका खरा भक्त त्रिखंडात कुणीही नाही, ही गोष्ट भगवान विष्णूला समजली. आपल्या भक्ताला गर्व होऊ नये म्हणून देव नेहमीच भक्ताची काळजी घेत असतो. नारदाचा गर्व नाहीसा करायचा असं देवाने ठरवलं. एक दिवस नारद मुनी विष्णूकडे गेले. विष्णूने नारदाला विचारले, देवर्षी तुम्ही जेव्हा पृथ्वीवर जाता तेव्हा तेथे असलेल्या माझ्या भक्तांची भेट घेता का हो? तेथे माझा खरा एक भक्त राहतो. हे ऐकून नारद मुनी विचारात पडले. त्यांना वाटलं, आपल्यापेक्षा खरा भक्त कोण असणार? काय, आपल्यापेक्षा खरा भक्त कोण असणार? कोण खरा भक्त आहे हे पाहण्यासाठी नारद मुनींनी विष्णूकडून त्याची सगळी माहिती घेतली आणि पृथ्वीवर सांगितलेल्या ठिकाणी आले. विष्णूने सांगितलेला खरा भक्त एक साधा शेतकरी होता. त्यांना आश्चर्य वाटले. नारद मुनी संबंध दिवस तो शेतकरी काय करतो हे पाहत राहिला. सकाळी तो लवकर उठायचा, देवाचे नामस्मरण करायचा, दिवसभर शेतात काम करायचा, रात्री झोपताना, देवा आज तुझ्यामुळे मी माझं काम करू शकलो, तुझ्याच कृपेने आजचा दिवस चांगला गेला, अशीच कृपा माझ्यावर सतत राहू दे, अशी प्रार्थना करून झोपी जायचा. हे पाहून नारद मुनींना तर गंमतच वाटली. हा दिवसातून एकदा नाम घेतो, प्रार्थना करतो, मी देवाचे अखंड नाम घेतो, मग हा खरा भक्त कसा बरं? नारद मुनी पुन्हा एकदा भगवान विष्णूकडे गेले. त्यांनी विचारले, देवा आपण त्याला खरा भक्त कसे म्हणता? हे काही मला समजले नाही. त्यावर श्री विष्णू हसले. ते नारद मुनीला म्हणाले, नारदा तुम्ही एक काम करा, ही तेलाने भरलेली वाटी आहे ना, ती कैलास पर्वतावर भगवान शंकराला नेऊन द्या. नारदाने ती वाटी घेतली. तेलाचे भांडे काठोकाठ भरलेले. वाटीत तेल सांडू नये म्हणून नारदाचं सर्व लक्ष त्या वाटीकडे होतं. त्यामुळे विष्णूचे नाव घेणे तसेच राहिले. ती वाटी त्यांनी भगवान शंकराला दिली तेव्हा त्यांना हायसं वाटलं. ते परत विष्णूकडे आले. विष्णू म्हणाले, काय नारदा वाटी नेऊन दिली, तेल सांडले नाही ना? नारद म्हणाले, नाही हो, तेल न सांडता वाटी दिली. यावर विष्णूने विचारले, वाटेत किती वेळा माझे नामस्मरण केले हो तुम्ही? नारद एकदम ओशाळले हो. नारद एकदम ओशाळले. ते म्हणाले, त्या वाटीकडे लक्ष असल्यामुळे मी नामस्मरण करायचे विसरूनच गेलो. त्यावर विष्णू म्हणाले, तुम्ही प्रतिदिन सारखेच माझे स्मरण करता, पण मृत्यू लोकी जाताना तुम्हाला माझी आठवण तरी झाली का? काय आठवण झाली का? तुम्ही नुसते भांडे नेतानाही मला विसरला तो. पण तो शेतकरी बिचारा एवढे संसाराचे जंजाळ पाठीशी असतानाही मला विसरत नाही. मग श्रेष्ठ कोण ते तुम्हीच ठरवा. या ऐकून नारदाला काय ते उमगले. तात्पर्य काय हो? संसारात राहून नामस्मरण करावे, त्याचबरोबर आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडावी. ही श्रेष्ठ ईश्वरभक्ती होय. ही श्रेष्ठ ईश्वरभक्ती होय. वैष्णवे नमः. वैष्णवे नमः. गोष्ट आवडली का तुम्हाला? जर गोष्ट आवडली तर लाईक करा बरं का.